हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागील वर्षी डी.मेल या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्ताच्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ते तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। सोप्या भाषेमध्ये मागील वर्षी विचारलेले टॉपिक्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। ठीक आहे, आता थोडाही वेळ न गमावता डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। थोडी माझी ओळख करून देतो माझ्यावाली। माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी याआधी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे पहिल्या प्रयत्नामध्ये। त्यानंतर MTS आणि पोस्टमन या पण एक्झाम मी पहिल्याच प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक केलेली आहे। आणि तलाठी भरतीमध्ये मला 25 पैकी माझे 25 प्रश्न बरोबर होते, म्हणजे 50 पैकी 50 गुण मला मिळाले होते। आउट ऑफ मार्क्स मला मिळालेले होते। ओके, चला आता हे आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या तर काही नाही, प्रिव्हियस इयरचं प्रॉपर ॲनालिसिस आणि त्याच आधारावर स्टडी केला होता। तेच तुम्हाला मी प्रॉपर प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून तुम्हाला टॉपिक्स निवडून दिले, कोणकोणते टॉपिक्स करायचे ते सांगतो। ओके, आता मी सेपरेट PPT नाही बनवली मित्रांनो। माझी जी स्वतःची मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवतो माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर। त्याची जी इंडेक्सेस आहे किंवा त्याची अनुक्रमणिका आहे, त्याच अनुक्रमणिकेवर मी टिक करतोय की प्रिव्हियस इयरला कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते। ठीक आहे, पहा रिझनिंगमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले ते सांगतो। पहिलं, काही मुलांच्या कमेंट्स आल्या होत्या की मॅथ आणि रिझनिंगचे कोणकोणते टॉपिक करायचे आहे, कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न, कोणकोणते टॉपिक्स एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण की आता एक्झाम आहे आपली डी.मेलची। ठीक आहे, त्यामुळे काही मुलांच्या कमेंट आल्या होत्या, त्या कमेंटचा आदर करत मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत। ठीक आहे, चला बघा, अंकमालिका याच्यावर प्रश्न विचारले होते। त्यानंतर सांकेतिक भाषा, समान संबंध, त्यानंतर संख्यांवरील गणितीय क्रिया। ठीक आहे, संख्यांवरील गणितीय क्रिया, त्यानंतर एक मिनिट मला पाहू द्या, वैवारी। ठीक आहे, हां वैवारी। एवढ्या टॉपिक्सवर मित्रांनो प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स आले होते। आता या टॉपिक्सच्या आजूबाजूचे कोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत ते सांगतो, मॅथ्सचं पण सांगतो, काळजी करू नका। पहा, हे जे अंकमालिका आहे ना याच्यावर आले होते ना, बस अक्षरमालिका आणि अक्षर अंकमालिका हे तुम्हाला करायलाच पाहिजे। ठीक आहे, संख्यांवरील गणितीय क्रिया याच्या सोबतच चॅप्टर आहे अंकांचे कोडे, हे पण करा। ठीक आहे, हे नाही केलं तर जमते, काही हरकत नाही, कारण की अंकांचे कोडे याचं जे मॅक्सिमम तुमचं समान संबंध, सांकेतिक भाषा आणि नंबर सिरीज किंवा अंकमालिका आणि संख्यांवरील क्वेश्चन ह्या 4-5 टॉपिकमध्ये अंकांचे कोडे याचं कव्हर होऊन जाते। आणि वैवारी सोबत तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, सांगतो। हां, नातेसंबंध याच्यावर पण क्वेश्चन आले होते, हो सॉरी दिसलं, रक्तसंबंध, नातेसंबंध किंवा रक्तसंबंध, ब्लड रिलेशन याच्यावर पण क्वेश्चन्स आले होते। आता एवढ्या टॉपिकवर मित्रांनो क्वेश्चन आले आहे प्रिव्हियस इयरमध्ये। तुम्हाला सोबत काही टॉपिक करायचे ते सांगतो। एक करा दिशा, डायरेक्शन्स। ठीक आहे, आणखी हे दोन्ही मिळून जवळपास एक सेम चॅप्टर असल्यासारखं आहे, हे पण करून घ्या। वेळ भेटला तर हे करा, वेळ भेटला तर हे जे वेळ भेटला तर। ओके, पहा जवळपास सगळंच पहिल्या PPT म्हणलं जवळपास तुम्हाला सगळे चॅप्टर करायचे आहे। फक्त यात वेळ नसेल तर हे वर्गीकरण, दिशा आणि कंपॅरिझन किंवा तुलना, पुनर्मांडणी हे थोडं स्किप करू शकता वाटल्यास। मी तर म्हणतो स्किप नका करू, या 16 टॉपिक्सपैकी 16ही टॉपिक तुम्ही पक्के करा। त्यानंतर 16च्या नंतर हे बाकी टॉपिक्स तुम्हाला मी इथे आणलेले आहे, हे वाटल्यास तुम्ही याचं हे करू शकता, विधान व निष्कर्ष हे एक टॉपिक करा। त्यानंतर आकृत्यांची मालिका हे टॉपिक करा। ठीक आहे, पहा ही माझी PPT आहे, हे अनुक्रमणिका आहे। मी रिझनिंग आणि मॅथ्स शिकवतो, त्यापैकी ही रिझनिंगची अनुक्रमणिका आहे। एकूण माझ्याकडे 1 पासून तर 31 टॉपिक आहे। 31 टॉपिकवर जवळपास मी 70 ते 100 लेक्चर घेत आहोत। सध्या रिझनिंग सुरू आहे। ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता। ओके, चला, कारण की बघा मी स्वतः मित्रांनो पैकी गुण घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला मी इथे सांगत आहोत। ठीक आहे, ज्या पद्धतीने मी स्वतः एक्झाम क्रॅक करण्यासाठी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला मी ते प्रॉपरली त्या गोष्टी ॲड करून तुम्हाला सांगत आहोत। ठीक आहे, की एक्झाम क्रॅक करायसाठी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायला लागते, गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकी गुण घेण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी करायला लागते, त्या सगळ्या मी तुम्हाला क्लासेसमध्ये सांगत आलेलो आहोत, क्लासेसमध्ये आणि आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये। पहा आता गणितामध्ये काय करायचं,
कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते सांगतो. एक शेकडेवारी, नफा तोटा याच्यावर क्वेश्चन आले होते. काळ व काम, रेल्वे, वेगवेगळ्या शीटमध्ये घातांक व करणी, क्षेत्रफळ घनफळ, सांख्यिकी. ठीक आहे. दुसऱ्या याच्यावर गुणोत्तर प्रमाण याच्यावर पण क्वेश्चन आहे. शेकडेवारी, नफा तोटा, काळ काम, गुणोत्तर प्रमाण, घातांक करणी, क्षेत्रफळ घनफळ, सांख्यिकी. ठीक आहे. हे क्षेत्रफळ घनफळ नेक्स्ट स्लाइडवर आहे. पहा, एवढ्या गोष्टींवर मित्रांनो, एवढ्या टॉपिकवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले होते. या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे ते सांगतो. पहा, घातांक व करणी म्हटलं तर तुम्हाला आधी घन व घनमूळ शिकावं लागेल, त्यानंतर घातांक व करणी तुम्हाला करायचं आहे. घन व घनमूळ शिकतानाच तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ शिकावं लागेल. आणि याच्यावर पण मित्रांनो मला व्ही बॉडमासवर क्वेश्चन, पहा, एक जे व्ही बॉडमास आहे, व्ही बॉडमास के सोपे रूप द्या, सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर संख्यांवरील गणितीय क्रिया, याचे जवळपास क्वेश्चन सेम आहे. मी याचे क्वेश्चन तिकडे टाकले होते, परंतु तसं पाहता याच्यावर पण क्वेश्चन होते. ठीक आहे. चला, आणि ठीक आहे, एक सरळ व्याज करा तुम्ही. सरळ व्याज केल्यानंतर हे जे बघा, काळ काम आणि रेल्वेवर क्वेश्चन आले होते ना, मग वेगवेगळे अंतर आणि नळ व टाकी, बोटू प्रवाह याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकते. हे दोन्ही करा. ठीक आहे. चक्रवाढ व्याज चक्रवाढ तुम्ही बघा, वेळ असेल तर करा, नाही तर राहू द्या, सरासरी करा. नेक्स्ट स्लाइड. गुणोत्तर व मिश्रण, गुणोत्तर व प्रमाण केलं आहे, त्यात सफिशियंट आहे. वयवारी हे जे आहे ना, रिझनिंग आणि मॅथ दोनपैकी कुठेतरी एका ठिकाणी करा. त्यानंतर हे क्षेत्रफळ आणि घनफळ याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहे. ठीक आहे. हे अंकगणित श्रेणी जे आहे ना, तुम्ही रिझनिंगमध्ये, आय रिपीट, रिझनिंगमध्ये सिरीज केलं असेल तर इथं करायची गरज नाही. संख्या पद्धती करा किंवा नाही केलं तरी जमते, कारण की तुम्ही व्ही बॉडमासमध्ये ते केले असेल तर. एवढ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले होते. आणि म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये काही क्वेश्चन आले ते सांगितले, आणि त्यासोबतचे काही टॉपिक्स तुम्हाला करायचे आहे ते सांगितले मी. ओके. तसं तर मी म्हणतो पूर्णच्या पूर्णच तुम्ही सिलेबस कंप्लीट करा, परंतु वेळ कमी असेल तर जेवढे टॉपिक मी सांगितले तेवढे टॉपिक तरी तुम्ही करा. ओके. जमलं. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. काही मुलांनी मला या डीमेअर परीक्षेसाठी एक्झामच्या गणित आणि बुद्धिमत्ताच्या टॉपिक्ससाठी पर्सनली कमेंट केले होते. टेलिग्रामवर पण काही लोकांचे मेसेज दिसले, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. प्रॉपरली प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं मी, त्यानंतर तुम्हाला मी ते इथे व्हिडिओ सादर केला आहे. ठीक आहे. चला, आणि मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत, त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे, ज्या गोष्टी करा लागते, विद्यार्थी कुठे चुकतो, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा मी स्वतः प्रिपरेशन दरम्यान कोणकोणत्या गोष्टीमध्ये चुकत आलो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी माझ्या लेक्चर्समधून मी तुम्हाला सांगत असतो की या ठिकाणी तुम्ही चुकता, या ठिकाणी या रस्त्याने नाही तर दुसऱ्या रस्त्याने, दुसऱ्या वेने तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर काढायचा. असं प्रत्येक क्वेश्चनसाठी, प्रत्येक टॉपिकमध्ये मी तुम्हाला इथे सांगत असतो. त्यामुळे मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेऊन तुम्हाला ती संधी आहे माझ्याकडून शिकून पैकीच्या पैकी गुण घेण्याची. ठीक आहे. चला, थँक्यू.